चिंटू. नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळ कुवेत कट्ट्यावर आपले सहर्ष स्वागत. आपले आजचे प्रमुख अतिथी श्री चारुहास पंडित यांचं मी स्वागत करतो. नमस्कार चारुहास. मी मिलिंद कुलकर्णी आणि हा माझा छोटा मित्र अद्वैत. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला चारुहास यांची थोडक्यात ओळख करून देतो. जशी आपली मुलाखत पुढे पुढे सरकत जाईल तशी चारुहास यांची तुम्हाला अधिकाधिक ओळख होत जाईल. चारुहास हे पुण्याच्या अभिनव महाविद्यालयातून GD कमर्शियल आर्ट प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. कम्प्युटर ग्राफिक्स आणि कार्टून ॲनिमेशन मध्ये चारुहास यांचे विशेष प्रावीण्य आहे. चारुहास यांची मुख्य ओळख म्हणजे ते चिंटूचे सहनिर्माते आहेत. 21 नोव्हेंबर 1991 रोजी श्री प्रभाकर वाडेकर आणि चारुहास यांनी चिंटूची कार्टून स्ट्रीप प्रथम प्रसिद्ध केली. ओळख इथेच थांबवतो. मुलाखतीच्या दरम्यान क्विज म्हणून चारुहास यांच्या वेगवेगळ्या पैलूंबद्दल मी प्रश्न विचारेन. तुम्ही FBच्या कॉमेंट्स मध्ये उत्तरं द्यायची आहेत. बघू चिंटू आणि चारुहास यांचे फॅन्स किती किती उत्तरं देऊ शकतात. आता मी अद्वैतला पहिला प्रश्न विचारण्याची विनंती करतो. चारुहास काका, तुम्ही किंवा प्रभाकर काका लहानपणी कसे होतात? चिंटू सारखे लहानपणी तुम्हाला चित्र काढायची आवड कशी निर्माण झाली? लहानपणी आम्ही कसे होतो तर आम्ही सर्वसामान्य, तू जसा आहेस तसा किंवा सर्वसामान्य मुलांप्रमाणेच खट्याळ, खोडकर, उद्योगी, थोडेसे मिश्किल आणि कधी कधी बावळट सुद्धा. जे एक आपल्या आसपासची जी मुलं असतात ती जशी असतात तसेच आम्ही लहानपणी होतो. थोडेसे खोड्या जास्त करायचो पण सर्वसामान्य मुलांसारखे होतो. खूप हुशारही नव्हतो आणि खूप ढही नव्हतो. तर अशा पद्धतीने आमचं बालपण गेलं. भरपूर खेळायचो, जे आताच्या मुलांना मला जरा वाईट वाटतं की तेवढं खेळायला मिळत नाही. पण आम्ही प्रचंड खेळायचो आणि खूप दंगा पण करायचो. तर या पद्धतीने आमचं बालपण गेलं. आणि तुझा दुसरा प्रश्न काय होता त्याला लागून? की लहानपणी तुम्हाला चित्र काढायची आवड कशी निर्माण झाली? आता कशी निर्माण झाली हे कळायच्या आधीच निर्माण झाली. म्हणजे मलाही सांगता येणार नाही की चित्रकलेची आवड कशी निर्माण झाली. पण लहानपणीच्या काही आठवणी म्हणजे मी आपला वेळ मिळाला की चित्र काढत बसायचो. चित्र काढायला खूप आवडायची. आणि चित्र काढत असताना मला अजून एक असं जाणवायला लागलं की मला व्यंगचित्रकला खूप आवडते. म्हणजे तुम्हाला सांगतो की त्यावेळी वेगवेगळे दिवाळी अंक यायचे. मराठी दिवाळी अंकाची आपल्याला एक समृद्ध परंपरा आहे. तर या दिवाळी अंकात कार्टून्स असायची. त्याचबरोबर मार्मिक सारखा अंक असायचं, साप्ताहिक असायचं. त्यात बाळासाहेब ठाकरेंची कार्टून्स असायची किंवा महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया मध्ये RK लक्ष्मण यांची कार्टून्स असायची. दिवाळी अंकात श्रीधर फडणीस, वसंत सरवटे किंवा मराठीतले खूप कार्टूनिस्ट होते, त्यांची कार्टून्स बघायचो. आणि ती एक आपोआप गोडी लागली. म्हणजे त्याला मला अशी का लागली असं सांगता येणार नाही, पण भरपूर गोडी लागली त्याची. आणि चित्रकला आवडत असल्यामुळे चित्रही भरपूर काढायचो आणि कार्टून्सही भरपूर काढायचो. क्या बात आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही प्रभाकर चिंटू सारखे होता का? खर तर आम्ही म्हणतो की प्रत्येक मुलगा लहानपणी चिंटू सारखा असतो. तर आम्ही थोडे तसेच होतो. मी तुम्हाला तर सांगतो की ह्याच्यामुळेच आम्हाला चिंटू करताना बराच फायदा झाला. कारण लहानपणी जे उद्योग केले, लहानपणीच्या खोड्या केल्या, त्याच पुढे चिंटू मधनं आल्या. आता एक उदाहरण सांगतो की लहानपणी आम्ही आपले वाड्यात क्रिकेट खेळायचो, गल्लीत क्रिकेट खेळायचो किंवा शाळेच्या ग्राउंडवर जाऊन क्रिकेट खेळायचो. बरं, शाळेच्या ग्राउंडवर जेव्हा क्रिकेट खेळायला जायचो तेव्हा तिकडे ऑलरेडी 3-4 मॅचेस चालू असायच्या.
मग तिथे मध्ये कुठेतरी आपण एक जागा तयार करायची, सगळी मित्रमंडळी मिळून तिथे आमची मॅच सुरू व्हायची. तर या अनुभवावरनं एक केलेला मला चिंटू आठवतोय, की चिंटू मित्रमंडळींबरोबर गेलाय ग्राउंडवर क्रिकेट खेळायला आणि एका मुलाने जोरात बॉल मारलाय, उंच उडलाय. पप्पू ओरडतो, चिंटू कॅच. चिंटू पळत जाऊन तो अवघड कॅच झेलतो आणि म्हणतो झेलला. पप्पू म्हणतो काय उपयोग, अरे तू शेजारच्या मॅच मधला कॅच झेललाय. तर तर हे जे आहे, किंवा मगाशी अद्वैतनी म्हटलं की चित्रकलेची आवड कशी लागली वगैरे, तर या चित्रकलेच्या आवडीवरनं मला एक म्हणजे त्याचा पुढे रेफरन्स चिंटू मध्ये आला, तो एक मला आठवतोय, तो सांगतो की एक चिंटू केला होता. लहानपणी काय व्हायचं की वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धा असायच्या आणि कुठेही चित्रकला स्पर्धा असली की आम्ही आपली रंगाची पेटी वगैरे सगळं ब्रश बिश घेऊन चित्रकला स्पर्धेला जायचो. तर त्या अनुभवावरनं केलेला एक चिंटू मला आठवतोय की चिंटूचे पप्पा बाहेर चाललेत आणि चिंटू म्हणतो, पप्पा येताना मला एक रंगाची पेटी आणा. पप्पा म्हणतात, अरे मागच्या आठवड्यातच आणली होती ना. चिंटू म्हणतो, हो, पण त्यानंतर 2 चित्रकला स्पर्धा झाल्यात. आता रंग वेगवेगळे ओळखू येत नाहीयेत. हा आपल्या तर सगळ्यांचा हे जे अनुभव. अगदी अगदी तर हे जे सगळे अनुभव असतात, हे अनुभव वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी चिंटू मध्ये कामाला येतात आणि जे आपण लहानपणी ज्या गमती जमती केल्यात, जे दंगा केलेला आहे, त्याचं रिफ्लेक्शन मला वाटतं चिंटू मध्ये येतं. पण फक्त लहानपणच येतं असं नाही, तर मोठेपणी जेव्हा आपण आसपास बघत असतो त्याचेही काही संदर्भ येत असतात. तर अशा पद्धतीने हे सगळं घडत असतं. करेक्ट. आता म्हणजे चिंटूचं प्रोग्रेशन बघताना तुमची प्रभाकर वाडेकरांशी ओळख कशी झाली आणि तुम्हाला आणि वाडेकरांना चिंटू ही कन्सेप्ट कशी सुचली आणि मग पुढे तिसरा प्रश्न की ही सुचली आणि काही काही इनिशिएटिव्ह सुरू होतात, पण तुमचं चिंटू गेली 28 वर्ष आम्हाला सगळ्यांना मनोरंजन करतोय आणि अजून किती वर्ष जाणार आहे हे चालतच राहणार आहे. तर त्याचं यशाचं गमक काय? बरोबर. पहिले 2 प्रश्न घेतो, कारण तिसरा प्रश्न माझ्या आठवणीत राहील असं सांगता येत नाही. चालेल चालेल. पहिले 2 प्रश्नाशी आम्ही Yes. बॅटिंग करतो. येस. हा पहिला प्रश्न काय होता म्हणालात तुम्ही? प्रभाकर वाडेकरांची ओळख प्रभाकरची ओळख कशी झाली? आता जसं मी सांगितलं की मला चित्रकलेची आवड होती आणि त्यातनं पुढे चित्रकलेत शिक्षण घ्यायचं असं ठरवलं. म्हणजे जेव्हा मी 10वी SSC पास झालो, तेव्हा अभिनव कला महाविद्यालय हे पुण्यातलं चित्रकलेचं शिक्षण देणारं कॉलेज आहे, तिथे प्रवेश घेतला. त्याचं 2 कारणं होती. एक तर चित्र काढायला मिळणार दिवसभर आणि अभ्यास करावा लागणार नाही. पण चित्रकला चं शिक्षण हेही खूप अवघड असतं, इतकं सोपं नाहीये. तर चित्रकलेच्या आवडीने अभिनव मध्ये शिक्षण घेतलं, कमर्शियल आर्ट्सचं. कमर्शियल आर्ट्स मध्ये तुम्हाला जाहिरात कला याचं शिक्षण दिलं जातं. ते शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण केलं. मगाशी सांगितलं तसं त्यात मी फायनल इयरला पहिला आलो होतो आणि त्याच्यानंतर मी स्वतःची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली. आता ऍडव्हर्टायझिंग एजन्सी तुम्हाला माहितीये की कॉपी रायटिंग लागतं. जाहिराती बनवताना कॉपी रायटिंग लागतं. तर मी कॉपी रायटरच्या शोधात होतो आणि वेगवेगळ्या मित्रांना विचारत होतो. तर माझ्या एका मित्राच्या रेफरन्सनी प्रभाकरची माझी ओळख झाली कॉपी रायटिंगसाठी. प्रभाकर एक चांगला लेखक आहे हे तेव्हा माहिती होतं. आता प्रभाकरची थोडक्यात बॅकग्राऊंड सांगतो की प्रभाकर बृहन्महाराष्ट्र कॉलेजमध्ये कॉमर्सचं शिक्षण त्यांनी घेतलंय. पण कॉलेजमध्ये असताना आपल्या इथली अतिशय मानाची पुरुषोत्तम करंडक स्पर्धा, नाट्य स्पर्धा असते, त्यात त्याला लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय ही तिन्ही पारितोषिकं एकाच वेळे मिळाली होती. म्हणजे हे त्याचं, त्यामुळे त्यावेळेस त्याचं असं एक नाव, वलय तयार झालेलं होतं. मी त्यावेळे वर्तमानपत्रात कार्टून्स काढत होतो. ऍडव्हर्टायझिंग एजन्सी बरोबर माझं हे इतरही उद्योग चालू असायचे. वर्तमानपत्रात काही कार्टून, सकाळमध्ये जास्त करून कार्टून्स काढायचो, वेगवेगळ्या मासिकांसाठी चित्र करायचो. त्यामुळे माझं एक
थोड्याफार प्रमाणात नाव होतं. असं आम्ही दोघं एकत्र आलो आणि कॉपी रायटिंग करायला लागलो. आमची एक चांगली वेवलेंथ जुळती असं वाटत होतं आणि त्यातनं मग आमची ओळख वाढत गेली. आता ओळख वाढत गेली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की दोघांनाही कार्टूनची खूप आवड आहे. कार्टून, कॉमिक्स, अॅनिमेशन, विनोद हे सगळं आवडत होतं आणि जेव्हा आमच्या गप्पा व्हायच्या ते मूळ काम सोडून आम्ही या विनोद या विषयाकडेच जास्त वळायचो. मग असं ठरवलं की आपण दोघं एकत्र मिळून काहीतरी काम करूया. आता यात अजून एक काय होतं की प्रभाकर एका वर्तमानपत्रात म्हणजे इंडियन एक्सप्रेस मध्ये ऍडव्हर्टायझिंग मॅनेजर म्हणून पण काम करत होता. त्यामुळे त्यावेळेस तो माझ्याकडे जाहिराती मागायलाही यायचा. माझी ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. त्यामुळे हे असं दोघंही वर्तमानपत्राशी संबंधित असल्यामुळे असं वाटलं की रोजचं वर्तमानपत्र खूप निगेटिव्ह बातम्यांनी सुरू होतं. त्यात कुठेतरी एक रिलीफ पॉइंट असावा असं आम्हाला दोघांना वाटत होतं. आणि शिवाय मी जेव्हा कार्टूनची आवड म्हटलं मला, तर कार्टूनची आवड आहे तेव्हा मी जेव्हा इंग्रजी वर्तमानपत्र पाहायचो तेव्हा त्यात कार्टून स्ट्रिप्स यायच्या. आजही तुम्ही कुठलं इंग्रजी वर्तमानपत्र बघितलं तर त्यात कार्टून स्ट्रिप्स तुम्हाला बघायला मिळतात. पण सारखं मला वाटत असायचं की हे सगळं परदेशी काय. आजही तुम्ही कुठलंही इंग्लिश न्यूजपेपर बघितला तर त्यातल्या सगळ्या कार्टून स्ट्रिप्स विदेशी आहेत, भारतीय नाहीये. त्यातले कॅरेक्टर्स भारतीय नाही. मग विचार केला की आपण एखादं मग असं का करू नये भारतीय कॅरेक्टर की जे इथल्या लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल. आणि या विचारातनं आम्ही जे कॅरेक्टर तयार केलं ते म्हणजे चिंटू. कारण हा लहान लहान मुलगाच का घेतला तर जसं म्हटलं की लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं कॅरेक्टर करायचं होतं की आजी आजोबा त्यातून नातू बघू शकतील, आई बाबा त्यात आपला मुलगा बघू शकतील आणि मुलांना तो आपला मित्र वाटेल. या हेतूने चिंटू ही हास्य चित्र मालिका सुरू केली. अच्छा. आणि तिसरा प्रश्न होता की म्हणजे तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्हाला किंवा प्रभाकरला असं वाटलं होतं की आपल्याला म्हणजे चिंटू एवढा प्रसिद्ध होईल आणि इतकी वर्ष ही मालिका चालू राहील? होय असं म्हटलं तर जरा अतिशयोक्ती वाटेल, पण आमची तयारी होती की अगदी कशी तयारी होती की पहिला जो चिंटू वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला त्याच्यावर सुद्धा आतापर्यंत कुठल्याही मराठी कार्टून कॅरेक्टर मराठी कार्टून्स मध्ये नव्हतं. ते एक आम्ही केलं की कॉपीराईट चारुहास पंडित प्रभाकर वाडेकर ही ओळ टाकलेली आहे. त्या पहिल्या चिंटूपासून आम्ही टाकली की एवढा आम्हाला तो कॉन्फिडन्स होता. ही सुरू झाल्याची पण एक गंमत सांगतो की प्रभाकर आणि मी ठरवलं की आपण ही कार्टून स्ट्रिप सुरू करायची आणि आम्ही 4-5 सॅम्पल्स तयार केली आणि तेव्हा मी सकाळमध्ये काम करत होतो, सकाळसाठी काम करत होतो, सकाळमध्ये नव्हतो काम करत. पण संपादकांना ओळखत होतं तर आम्ही संपादकांना भेटायला गेलो. विजय कोळेकर होते संपादक. तर त्यांना म्हटलं की आमच्या डोक्यात अशी कल्पना आहे, तुम्ही बघा. त्यांनी बघितलं वगैरे. ते म्हणाले की एक 15 मिनिटं थांबा, मी जरा मीटिंग घेतो आणि मग तुम्हाला कळवतो. मग आम्ही बाहेर आलो. म्हटलं की आता जर का यांनी हो म्हटलं तर आपण एक महिन्याभराची आपली एक बँक तयार करू चिंटू कार्टून स्ट्रिपची आणि पुढच्या महिन्यात चालू करू. तर 15 मिनिटांनी परत त्यांनी आम्हाला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही दिलेली स्ट्रिप उद्या मी छापायला दिली वर्तमानपत्रात आणि तुम्ही पुढे द्यायला लागा. म्हणजे आमचं जे बँक करायचं स्वप्न राहूनच गेलं. पण इतके अचानक आमच्यावर ही जबाबदारी पडली. अर्थात संपादकांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला की हे करू शकतील आणि आम्हालाही तो होता विश्वास. तर अशा पद्धतीने चिंटू सुरू झाला. व्हेरी गुड. आम्ही 2 प्रश्न तुम्हाला विचारलेत. आता आम्ही एक प्रश्न प्रेक्षकांसाठी विचारतोय मी की मी तुम्हाला आधी सांगितलं की मी तुमची ओळख अशी अपूर्ण करून दिलेली आहे, तर ती पूर्ण करून द्यायची जबाबदारी प्रेक्षकांची आहे. तर चारुहास पंडित यांना त्यांच्या कारकिर्दीत कोणकोणते पुरस्कार मिळाले तर याची उत्तरं आम्हाला FB-च्या कॉमेंट्सवर टाका आणि एक 2-3 प्रश्नानंतर मी कॉमेंट्स पण माझे सहकारी मला कळवतील किती उत्तरं मिळाली आहेत. नाहीतर मी उरलेले सगळे पुरस्कारांची माहिती देणार आहे.
चारू, आज तिसरा प्रश्न एक असा विचारतो की सकाळ आणि लोकसत्तेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट कार्टून स्ट्रीप झाली चिंटू, बरोबर. मग कलर, आणि नंतर मग चिंटू चित्रपट, मग अॅनिमेशन, सोशल मीडिया. ही चिंटूची स्थित्यंतर तुम्ही कशी काय मॅनेज केली? पहिलं जेव्हा सकाळमध्ये सुरू झालं तेव्हा सकाळ ब्लॅक अँड व्हाईट मध्ये प्रकाशित व्हायचा आणि तेव्हा त्यामुळे आपोआपच ब्लॅक अँड व्हाईट चिंटू सुरू करावा लागला. आता त्यावेळी अजून एक होतं की चिंटू करायच्या आधी माझी चित्राची स्टाईल थोडी वेगळी होती. मी बारीक लाईन्स वापरून चित्र करायचो. म्हणजे माझ्या चित्राची स्टाईल बारीक लाईन्सची होती. पण तेव्हा असं लक्षात आलं की वर्तमानपत्राचा कागद, त्याची प्रिंटिंगची क्वालिटी ही त्या काळात एवढी चांगली नव्हती. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर थोड्याशा बोल्ड लाईन्स करायला लागतील, कमीत कमी रेषात आपल्याला व्यक्त व्हावं लागेल. अशा पद्धतीने मग तो पूर्ण विचार केला आणि त्याप्रमाणे मग चिंटूची स्टाईल ठरवली. तर इथे एक थोडासा विचार करावा लागला की काय पद्धतीने आपण आपली कल्पना मांडणार आहोत. आणि मग ब्लॅक अँड व्हाईट चिंटू सुरू झाला, चांगला रिस्पॉन्स येत गेला. पुढे हळूहळू वर्तमानपत्र रंगीत झाली, प्रिंटिंगची क्वालिटी थोडीशी सुधारली. तर त्याप्रमाणे मग चिंटूही आता रंगीत करणं भाग होतं. तर त्याच्यासाठी दोन पर्याय होते की एकतर चिंटू काढून तो कलरनी रंगवायचा, स्कॅन करायचा, पाठवायचा. तर त्याच्यापेक्षा एक विचार केला की आपण कॉम्प्युटरवरच रंगवला, कारण तेव्हा कॉम्प्युटर युग सुरू झालेलं होतं आणि कॉम्प्युटरवर रंगवणं, माझी स्वतःची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी असल्यामुळे हे आपोआपच आम्ही करायला लागलेलो होतो की कॉम्प्युटरवर कलरिंग करणं वगैरे. आणि त्यात क्वालिटी, चित्राची क्वालिटी पण, कलर्सचे फ्रेशनेस चांगले राहतात, हे सगळा विचार करून मग कॉम्प्युटरवर रंगवायला लागलो. आणि मग त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत गेला रंगीत चिंटूला. कारण ब्लॅक अँड व्हाईट असताना आम्हाला कायम विचारलं जायचं की काय हो तुम्ही चिंटूला रोज एकच टी शर्ट का घालतात? आम्ही म्हणायचो अहो आम्ही रोज नवीन रंगाचे टी शर्ट घालतो, सकाळवाले ब्लॅक अँड व्हाईट छापतात. पण रंगीत मुळे आम्हाला त्यात व्हरायटी देता आली, तर हा एक फायदा आला. आणि मग नंतर प्रभाकरच्या अचानक निधनानंतर सकाळ म्हणजे मी वर्तमानपत्रातनच चिंटू थांबवला होता. आणि मग त्याच्यानंतर बरेच दिवस गॅप घेतली आणि फेसबुक सारख्या माध्यमातून चिंटू सुरू केला. तर फेसबुकमध्ये पण तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने याच्याकडे बघता येतं याची जाणीव झाली की आतापर्यंत चिंटू स्ट्रिप्स देत होतो, अजूनही चिंटू स्ट्रिप्स स्वरूपात फेसबुकवर येत असतो, पण वेगळा आकारही आता त्यात घेता येऊ शकतो हे जाणवलं. म्हणजे कधी आता गणपती उत्सव आले की गणपती उत्सवावर एक वेगळा चिंटू केला, किंवा 1 मे महाराष्ट्र दिन आहे त्याच्यावर वेगळा चिंटू केला. तर फक्त विनोद पाहिजे असं नाही, तर काहीतरी म्हणणं मांडायचंय, काहीतरी शुभेच्छा द्यायचे, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघायला लागलो. तुम्हाला एक म्हणजे तो आकाराचा जो फरक आहे त्यात तो दाखवणारा एक चिंटू मी जस्ट दाखवतो की हा एक पर्यावरणावरचा एक चिंटू केलेला आहे. तर हे स्ट्रिप पेक्षा एक वेगळ्या पद्धतीने हा केलेला आहे, अतिशय बोलक्या पद्धतीने त्यात म्हणणं मांडलेलं आहे. आणि या चिंटूला जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त लाईक्स आलेल्या. इतका त्याचा इम्पॅक्ट वेगळ्या पद्धतीने झालेला. दुसरं कसं आहे की चिंटू स्ट्रिप जी लांबडी असते तर हल्ली मोबाईलवर बघायला लागले, त्यामुळे कधी कधी स्क्वेअरवर केलं तर अजून लोकांना सोयीचं जातं वगैरे, अशा पद्धतीचे वेगवेगळे हे केले. त्याच्यानंतर पुढची स्टेप होती अॅनिमेशन फिल्म, सिनेमा होता. तर सिनेमा करतानाही काही त्या माध्यमाची जी ताकद आहे ती माध्यमाची ताकद वापरून किंवा अॅनिमेशन हे करताना त्या माध्यमाची ताकद ओळखून त्याप्रमाणे चिंटूला मोल्ड करत गेलो. आणि मला वाटतं प्रतिसाद पण खूप चांगला. म्हणजे आता चिंटूचं युट्यूब चॅनेल आहे, तर त्याच्यात जवळ 40 एक छोट्या छोट्या चिंटूच्या अॅनिमेशन फिल्म्स टाकल्यात आणि त्याला 1 कोटीच्या वर व्ह्यूज झालेले आहेत. तर इतका चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तर हे असं चालू आहे आणि हा प्रवास असाच चालू राहणार आहे.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. चारुहास, याच्याशी रिलेटेड अद्वैतचे 2-3 प्रश्न आहेत. ते मी त्याने आत्ता मला ते सांगितले, तर मी त्याला सांगणार की ते तू डायरेक्ट विचार म्हणून. आणि हे आम्ही Yes, तुम्हाला yes. सांगितलेले नव्हते आधी प्रश्न. ओके ओके, चालेल, सांगेल. तर माझा पहिला प्रश्न असा होता की चिंटूची नेहमी हेअरस्टाईल अशीच का, म्हणजे अशीच का राहते? हा. काय आहे, चिंटू जर का तुम्ही चित्रात बघितला ना, त्याचा चेहरा आहे ना, चेहरा तो खूप इनोसंट आहे. म्हणजे तो वाटतो अरे किती छान गोड मुलगा वगैरे, पण त्याच्या कपाळावर येणारी ती जी बट आहे ना, त्याच्यामुळे त्याला एकदम खट्याळपणा आलाय. तो जो आम्हाला हे दाखवायचं होतं, नाही चिंटू इनोसंट पण आहे, त्याच्या अनेक विनोदातनं तुम्हाला दिसेल की तो इनोसंट आहे, पण तो खट्याळ पण आहे. हे जे प्रत्येक मुलातलं, म्हणजे हे अर्क आहे, म्हणजे आम्ही असं म्हणतो की हे अर्कचित्र आहे. आपल्या आसपासच्या सर्व मुलांचं मिळून केलेलं एक अर्कचित्र आहे. आणि त्यामुळे त्याच्यात कपाळावरच्या बटीमुळे एक खोट्याळपणा आलेला आहे. पुन्हा त्याचा जो स्ट्राइप्सचा जो टी शर्ट आहे, त्याच्यामुळे एक थोडासा तो बंडखोरपणा आलेला आहे. तर हे सगळा विचार करून आम्ही त्यात ऍड केलं. तर माझा पुढचा प्रश्न की चिंटू नेहमी क्रिकेट का खेळतो? म्हणजे त्याला दुसरे पण स्पोर्ट्स येतात? हा, इतर स्पोर्ट्स पण येतात. फुटबॉल, कधी कधी फुटबॉल खेळतानाही दाखवलेला आहे, पण जास्त करून क्रिकेट. आपल्या इथे क्रिकेट हा आपला नॅशनल गेम असल्यामुळे, अर्थात जेव्हा काही वेगवेगळे इव्हेंट चालू असतात, कबड्डी किंवा जसं वर्ल्ड कप फुटबॉल असेल, तर त्यावेळेस त्याच्या डोक्यात फुटबॉलचं वारं येतं. टीव्हीवर जे असेल, ऑलिम्पिक्स असतील, त्यावेळेस त्याच्या डोक्यात ऑलिम्पिकचं वारं असतं. मध्ये एक ऑलिम्पिकवर केलेला एक चिंटू आठवतो की ऑलिम्पिक्स चालू असताना केला होता ते. चिंटू म्हणतो पप्पांना, पप्पा मलाही ऑलिम्पिक मध्ये जायला आवडेल. पप्पा म्हणतात अरे वा, प्रत्येक मुलाने असं ठरवलं पाहिजे. चिंटू म्हणतो हो, पण त्यावेळेस मला तिकीट परवडेल की नाही शंका आहे. म्हणजे आपण म्हणजे जो आपण खेळात मागे आहोत याचं एक थोडस वेगळ्या पद्धतीने हे केलेलं होतं. तर अशा पद्धतीचे येत असतात सतत चिंटू. आणि दुसरं काय आलं की विटी दांडू वगैरे जे आम्ही लहानपणी खेळ खेळायचो, ते आता जरा डेंजरस खेळात गणले जायला लागलेले आहेत. त्यामुळे ते आम्ही शक्यतो दाखवत नाही याच्यात. येस. अजून एक पुढचा प्रश्न? नाही, मला एक प्रश्न होता की तुम्ही म्हटलं की तुम्हाला चिंटूचे असे स्ट्राइप्स असतात, पण चिंटू असे डिझायनर क्लोथ्स किंवा असं वेगवेगळ्या डिझाईनचे असे क्लोथ्स का नाही घालत, असं काही? नाही, आहेत. म्हणजे जेव्हा दिवाळीचे जर का तुम्ही बघितले असतील, तर दिवाळीच्या वेळेस त्याचा वेगळा असतो. किंवा नवरात्र असेल, नवरात्रीचा एक दांडियाचा एक केलेला मला चिंटू आठवते. त्यात वेळ चिंटूचा वाढदिवस असतो तेव्हा. पण कसं आहे की जसं सुपरमॅनला एकच ड्रेस असतो बघा, बरोबर, तसं ते कॅरेक्टर एस्टॅब्लिश होण्यासाठी मग आम्ही ते स्ट्राइप्सचे रंग बदलतो. पण कॅरेक्टर एस्टॅब्लिश होण्यासाठी, पटकन कळण्यासाठी आम्ही ती एक कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. पण अधनमधनं चिंटूचे वेगळे ड्रेस असतात. ते कुठेतरी समारंभाला जायचं असेल, सिनेमा बघायला जाणार असेल, तर तो थोड्या वेगळ्या ड्रेसमध्ये असं दाखवतो आम्ही. अच्छा, ओके ओके. आता इथे मी जेव्हा आम्ही म्हणतोय, तर मी जरी आता एकटा प्रश्नांची उत्तरं देत असलो तरी हे आम्ही आहोत, मी आणि प्रभाकरच आहोत, असंच मी कायम गृहीत धरलेलं असतं. त्या दृष्टीने मी बरेचदा, नाहीतर लोकांना वाटायचं की हा पुणेरी आहे, स्वतःला आम्ही वगैरे म्हणतो, तर तसं नाहीये. तर मी आणि प्रभाकर असं आम्ही आहोत. खरं, बरोबर आहे. कारण तुमची किती, मला वाटतं 1991 ला सुरुवात झाली आणि 2013 पर्यंत तुम्ही एकत्र कार्टून मॅच करत होते. बरोबर, 22 वर्ष. हे खूप साहजिक आहे. हा विचार. तर चिंटूचा एक मित्र आहे, तो राजू. तो नेहमी असा दुसऱ्यांची भांडतो, त्यांना मारतो. तर तो कधी डिसिप्लिन किंवा शांत होणार का? अरे बापरे, तो शांत झाला तर गंमतच जाईल ना चिंटू कॅरेक्टर मधली, चिंटूच्या स्ट्रिप मधली.
काय असतं, आपले अनेक मित्र असतात, वेगवेगळ्या स्वभावाचे असतात. मिनी सारखी एखादी जरा काय अग्रेसिव्ह मुलगी असते. आम्हाला नेहमी विचारलं जातं की तुम्ही मिनी भांडकुदळ का दाखवता? आम्ही म्हणतो आमच्या लहानपणी ज्या मिन्या भेटल्या त्या अशा होत्या. पण खरं तसं नाहीये. काय आहे, मिनी ही आजच्या जमान्याची आहे. म्हणजे ती कविता करते, ती वर्गात पहिली येते, गणितात हुशार आहे. तर त्यामुळे ती स्वतःच्या मताबद्दलही आग्रही आहे. आणि हा. एखादी मुलगी मताबद्दल आग्रही असेल तर तिला भांडकुदळ हे लेबल लावलं जातं. तर मिनी आजच्या जमान्याची आहे आणि आग्रही आहे. त्यामुळे मिनी तशी आहे. बगड्या अच्छा. आहे तो कसा आहे की तो एक असा आपल्या बरोबर असतो की जरा धांदरट असा मित्र असतो. तर तसा बगड्या आहे, प्राणी मित्र आहे तो. आणि राजू जो आहे तो बुली, एखादा बुली पण असतो या बरोबर. ग्रुपमध्ये, एखादा की अरे सगळा अग्रेसिव्ह असतो. तर तसा राजू बुली आहे. आणि या सगळ्यांच्या वेगवेगळ्या स्वभावामुळे तुम्ही जर का चिंटू, मिनी, पप्पू, राजू, बगड्या, सोनू वगैरे ही सगळी कॅरेक्टर्स घेतली तर प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. आणि त्यामुळेच ही पूर्ण स्ट्रीप मजेची होते, त्यात गंमत येते. तर त्यामुळे राजूचा स्वभाव असाच राहणार. खरंय खरंय. अं, चिंटू, मिनी, राजू, पप्पू, बगड्या यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप बोलके असतात. आणि तुम्ही मगाशी म्हणलं तसं अगदी कमीत कमी रेषेमध्ये तुम्ही ते दाखवतात तुमच्या स्क्रिप्ट मध्ये. आम्हाला प्रात्यक्षिक दाखवू शकाल का? येस येस. आता या माध्यमाच्या लिमिटेशन्स आपण लक्षात घेऊन मी इथे नक्की. तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो. पहिल्यांदा आपण चिंटू काढू. येस. दिसतंय? हो. हो. वा. आता फक्त मी चेहरा काढलाय चिंटूचा. हा. आता जे तुम्ही एक्सप्रेशन म्हणाला की तुम्हाला दिसतंय की चिंटू हसतोय, काहीतरी हा. त्याला दिसलंय, अशा पद्धतीचं आहे. पण हा. फक्त चेहरा नाही तर संपूर्ण बॉडी लँग्वेज किंवा आपण जे हे करतो की संपूर्ण तुमचं शरीर बोललं पाहिजे. खरंय. बॉडी लँग्वेज ही पण खूप महत्वाची असते. आता नुसता हा चेहरा आहे, क्या बात आहे. तर अजून त्यात थोडस आपण बॉडी लँग्वेज म्हणजे देहबोली जो मराठीत शब्द आहे की हे ऍड केलं तर त्याला अजून एक गंमत येते.
मस्त. तर हा चिंटू आला. आपण आता मिनीचं चित्र काढू. हा मी आता याच्यासाठी जरा पेन्सिलने आधी रफ सुरुवात करतो. आता तुम्हाला इथे मिनीचं एक्सप्रेशन दिसतंय. येस. आता यात मिनीची एक वेगळी बॉडी लँग्वेज आहे, हा चिंटूची वेगळी आहे. तर Correct. या पद्धतीने एक्सप्रेशन्स वाटतं अजून काही कॅरेक्टर्सची थोड्या वेळाने अजून काढू आपण. नक्की नक्की. तोपर्यंत पुढचे Yes. हे चालू ठेवू. चारुहास, आम्ही आज सकाळी आमच्या मंडळातले सगळे जे बच्चे मंडळी आहेत त्यांना हा. विनंती केली होती की आज आपला संध्याकाळी तुमचा कार्यक्रम आहे, तर त्याच्यासाठी हा. त्यांनी चिंटूचं चित्र काढायचं किंवा चिंटू रंगवायचा आणि आम्हाला पाठवायचा. तर आमच्या बरोबर. बऱ्याच बच्चे मंडळींनी चित्र पाठवली आहेत, तर मी अरे तुम्हाला वा वा. आयपॅड वर दाखवतो. येस येस नक्की. तर तुम्हाला हा. दिसतंय का मला सांगा. दिसतंय दिसतंय दिसतंय. हे पहिलं चित्र आहे आर्या पाटील. हा. दुसरं अरे वा. आमच्या अद्वैतचं आहे. अरे वा वा. त्यांनी बॅट पण ऍड केली. येस. हा. त्यानंतर क्षिती कस्तुरे, अच्छा. अर्णव पेदाटे. अरे वा वा. यांनी स्पेशल काढलेलं हे दिसतंय. हा, त्याने स्पेशल काढलेलं आहे. छान छान छान. अरे वा. प्रभा कुंभारे. हा. नंतर अर्णव कुंभारे. अरे वा वा. मस्त केलंय. हा. त्यांनी करोनावर केलेलं दिसतंय. Yes. त्यामुळे हे Yes. अजून खास हे आहे, चांगलं आहे. हा. आकांक्षा रोंगे. व्हेरी गुड.
अनुष्का आटलेकर, छान. आयुष पाटील, छान. काव्या झाडे, वा वा. परत आयुष पाटील ब्लॅक अँड व्हाईट मध्ये केलंय हा, हा. आणि अथर्व तापी. वा. म्हणजे आज उत्तम. सगळ्या मंडळींनी चला. एक मिनिट सगळ्यांचं सगळं आलंय का बघतो. सगळ्यांचं अभिनंदन. एक मिनिट मी आला तिथे परत ऍडजस्ट करून मग परत पुढचे प्रश्न घेऊया तोपर्यंत आपण. येस येस. चिंटूचा तुमच्या आणि वाडेकरांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय प्रभाव पडला आणि उलट तुमच्या आयुष्याचा चिंटू आणि त्यांचे कॅरेक्टर्सवर काय प्रभाव पडला? आमच्या आयुष्यावर पडलेला प्रभाव म्हणजे आम्हाला जरा शिस्त आली. कारण रोज चिंटू एक करायचा असं 22 वर्ष आम्ही करत होतो. रोज Correct. सकाळी भेटणं, त्यामुळे एक शिस्त आली. दुसरं म्हणजे आम्ही आजारी नाही पडलो, कारण रोज चिंटू करायचं हे प्रेशर असायचं. त्यामुळे आजारी पडायला काही फार वाव नसायचा. फारच क्वचित असा आम्हाला हे झाला. आणि आनंद पण खूप मिळाला या सगळ्यातनं, या सगळ्या प्रोसेस मधनं. तर एक रोजचा आनंद घेत राहणं हा एक चांगला भाग, किंवा आसपासच्या वेगवेगळ्या घटनांप्रमाणे एक आनंदी किंवा गमतीशीर दृष्टीने बघणं हा एक भाग निर्माण झाला त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये. तर त्याचा आमच्यावर झालेला हा परिणाम आहे. आणि आमचा चिंटूवर झालेला परिणाम म्हटलं तर आमचं व्यक्तिमत्व चिंटूतनं येत होतं. त्यामुळे आमचा ऑलरेडी चिंटूवर परिणाम झाला होता आणि आमचा परिणाम घेऊनच चिंटू निर्माण झाला असं म्हणायला हरकत नाहीये. तर असे दोघांचे एकमेकांवर झालेले परिणाम आहेत. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चार्वी पाटील. चरस हा एक चार्वी पाटीलचा, चार्वी पवारचा चिंटू आहे. हा हा हा. येस. छान. थँक्यू. स्पेशल एफर्ट्स घेऊन काढलेला आहे. हा. आणि मी सगळी ही चित्र मग फेसबुकवर, आमच्या महाराष्ट्र मंडळच्या फेसबुकवर टाकणार आहोत सगळ्यांसाठी. तर मी जे पहिला प्रश्न विचारला होता प्रेक्षकांना, त्यातली काही उत्तर आली आहेत का कमेंट्स मध्ये? काही? ओके. तर मी चारुहासांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार: मराठी भाषेत केलेल्या कामासाठी मराठी भाषा संवर्धन समितीतर्फे मराठी रत्न पुरस्कार, 2005 सालचा कॉस्मस पुरस्कार, 2010 मध्ये आचार्य अत्रे प्रतिष्ठानतर्फे व्यंगचित्रकार पुरस्कार, त्याच वर्षी रोटरॅक्ट क्लबचा पुण्याभिमान पुरस्कार आणि कार्टूनिस्ट कंबाईन या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांच्या संस्थेचे अध्यक्षपद 2015 ते 2017 पर्यंत त्यांनी भूषवले होते. तर खूप मोठी अजून एक पुरस्कार आहे, त्याचा मी नंतर उल्लेख करेन. पण त्यांच्या कारकिर्दीत चारुहासांनी खूप पुरस्कार मिळवलेले आहेत. धन्यवाद. अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांसाठी अजून एक प्रश्न विचारतोय. आतापर्यंत आपण चारुहासांच्या व्यंगचित्रांबद्दल गप्पा केल्या, त्यांची व्यंगचित्रकांसाठी ते प्रसिद्ध आहे. पण अजून एका चित्रकलेच्या प्रकारासाठी ते प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा तो व्यवसाय देखील आहे. तर तो चित्रकार प्रकार कोणता, हा एक प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे. अद्वैत, आता पुढचा प्रश्न तुझा. काका, चिंटू, मिनी, बगा, राजू कोणालाच आडनाव नाही असे का? हे आम्ही जाणीवपूर्वक केलेलं आहे. काय होतं की आपल्या इथे पूर्ण समाजात आडनाव असलं की त्याला जात, उपजात, पोटजात वगैरे चिकटते आणि मग तो त्याच्याकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं जातं.
आपण जेव्हा लहानपणी खेळत असतो आपल्याला म्हणजे आडनाव माहित असले तरी त्याच्या जातीचं वगैरे आपल्याला फार काही फिकीर नसते, कधी आपण विचारही करत नाही. त्यामुळे ही जात म्हणजे आडनावाबरोबर येणारी जातच आम्ही काढून टाकली. आणि त्यामुळे काय झालं की चिंटू हा प्रत्येकाला आपल्या घरातला वाटायला लागला. मग ते वेगवेगळ्या स्तरातले असतील. म्हणजे अगदी तुम्हाला गंमत सांगतो की आमच्याकडे येणारा एखादा कुठल्या तरी ऑफिस मधला प्यून असेल किंवा कुरिअरचा माणूस असेल, त्यापासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत एवढी चिंटूची फॅनची रेंज आहे. म्हणजे खूप चांगल्या चांगल्या लोकांनी, साहित्यिकांनी वगैरे पण आवर्जून किंवा चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांनी वगैरे आवर्जून चिंटू बद्दल आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही अतिशय आवडीने वाचतो. अनेक जण अनेक मोठे डॉक्टर्स वगैरे सांगतात की आम्ही लहानपणापासून चिंटू वाचतो, तेव्हा आम्हाला आमच्या वयाची लगेच जाणीव होते. तर अशा तर अशा पद्धतीने मी त्या चिंटू किंवा या कॅरेक्टर्सना आडनावं न देण्यामागे आम्ही ही भूमिका घेतली होती. आणि दुसरं एक नेहमी म्हणजे तो तुम्ही विचारला नाहीत प्रश्न, पण एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की चिंटूचं नाव तुम्ही चिंटूच का ठेवलं? तर असं कोणी काही विचारलं की आम्ही लगेच त्याचं एका चिंटूत रूपांतर करून टाकतो. म्हणजे कसं आहे की अलीकडे मुलांना सन्नी, बॉबी वगैरे अशी नावं ठेवायची फॅशन आहे ना. तर त्यामुळे हे आम्हाला आधी मराठमोळं म्हणजे भारतीय नाव हवं होतं. मराठमोळं तसंही नाही म्हणणार, भारतीय नाव हवं होतं. आणि त्या कॅरेक्टरला म्हणजे जे तुम्हाला मी काढून दाखवलं होतं, त्याला चिंटू हेच नाव सूट होईल असं वाटलं. आणि त्यामुळे चिंटूचं नाव चिंटू हे ठेवलं आम्ही. पण त्याच्यावर केलेला एक पुन्हा चिंटूच सांगतो की चिंटू एकदा रस्त्याने चाललाय आणि समोरनं एक मुलगा 3 छोटी कुत्र्याची पिल्ल घेऊन येतो हिंडवायला. चिंटू म्हणतो, अरे काय छान पिल्ल आहेत रे, काय नाव आहेत यांची? तो मुलगा म्हणतो, हे जे पिल्लू आहे त्याचं नाव धनंजय, दुसऱ्याचं नाव सूरज आणि तिसऱ्याचं नाव रमेश. चिंटू म्हणतो, अरे काय वेगळीच नावं ठेवली आहेत तू. आणि त्या मुलाला विचारतो, आणि तुझं नाव काय? तो मुलगा म्हणतो, टॉमी. विरोधाभास. तर आता तुम्ही जे हसलात ते चिंटूला हसू नये म्हणून चिंटूचं नाव आम्ही चिंटूच, बॉबी, सनी वगैरे असं न ठेवता चिंटू ठेवलेलं. ऋषी कपूरने कधी सांगितलं का नाही तुम्हाला की चिंटू का ठेवलं? माझं कारण ऋषी कपूरला चिंटू म्हणायचे. नाही, तुम्हाला आता गंमत सांगतो की चिंटू सुरू झाल्यापासून साधारण आम्ही हे ऑब्झर्व केलंय 1995 च्या नंतरच्या ज्या टीव्हीवरच्या जाहिराती आहे त्यात जवळजवळ 80% जाहिरातीत मुलांचं नाव चिंटू ठेवलेलं आहे. चिंटू म्हणतात. म्हणजे आता सुद्धा एक जाहिरात चालू आहे, त्यात त्या मुलाचं नाव चिंटूच आहे आणि त्याच्या टी शर्ट पण स्ट्राईपचा चिंटू सारखाच केलेला आहे. अरे क्या बात तर ही आम्हाला अगदी क्लिअर जाणवणार त्याचं रिफ्लेक्शन दिसतंय. करेक्ट करेक्ट. आता कुठल्या तरी ऍपची जाहिरात आहे, ती ऍप डेव्हलपमेंटच्या याची, तुम्हाला बघायला मिळेल कधी. आता मी सांगितल्यावर तुम्हाला क्लिक होईल. हा बरोबर. तर पुढचा प्रश्न असा आहे की चिंटू चित्रपट अॅनिमेशन ऐवजी प्रत्यक्ष मुलांना घेऊन का काढलात? तोही एक महत्वाचा प्रश्न आहे. काय आहे की चित्रपट काढताना त्याचं आर्थिक गणित हे खूप महत्वाचं असतं. आणि अॅनिमेशन फिल्म्स हे मराठी फिल्मचं जे बजेट आहे त्याच्या 10 ते 12 पट महाग असतात. अच्छा. त्याच्या काळात नेहमीच्या मराठी बजेटच्या फिल्म चालणं हेच इतकं अवघड आहे आणि ते रिकव्हर होता होता नाकेनऊ येतात. आणि त्याच्या 12 पट किंवा 10 पट खर्चिक चित्रपट काढायचा असेल तर ते काही गणित जमणार नव्हतं. आणि त्यामुळे मग दुसरा विचार की अॅनिमेशन तर नक्कीच आवडलं असतं सगळ्यांना, पण आर्थिक दृष्ट्या ते व्हायबल नव्हतं. त्यामुळे आम्ही लाईव्ह ऍक्शन चित्रपट करायचं ठरवलं.
एक थोडासा सिरियस प्रश्न विचारतो की प्रभाकर वाडेकर यांचं अकस्मात निधन झालं, त्यामुळे चिंटू कसा बदलला? बेसिक त्याचा आत्मा नाही बदलला. म्हणजे अच्छा. प्रभाकरचं निधन झाल्यानंतर महत्वाचा बदल झाला की मी वर्तमानपत्रातनं थांबवायचं ठरवलं चिंटू. कारण 22 वर्ष आम्ही सलग एकत्र काम करत होतो, रोज एकत्र भेटत होतो आणि त्याचं निधन हाही एक आकस्मिक, म्हणजे अगदी 2 दिवसात आहे आणि नाही आहे अशा पद्धतीने झालं. त्यामुळे तो एक धक्का होता. त्यामुळे मी वर्तमानपत्रातनं चिंटू थांबवायचं ठरवलं. पण एक 7-8 महिने झाले की तरी रोज लोक मला विचारायचे की अहो तुम्ही चिंटू कधी चालू करताय, कधी चालू करताय, असं सलग विचारत असायचे. आणि इतक्या वर्षाच्या सवयीमुळे मीही अस्वस्थ होत चाललो होतो चिंटू शिवाय. त्यामुळे ठरवलं की आपण आता करूया चालू, पण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि सोशल मीडियावरनं चिंटू चालू करूया असं म्हटलं. आणि सोशल मीडिया जेव्हा चालू केला तेव्हा जसं मी मगाशी सांगितलं की रेग्युलर स्ट्रिप करतच होतो, पण त्याच्याशिवाय काही वेगळ्या पद्धतीने तिथे चिंटू करायला लागलो. त्यात बदल झाला, म्हणजे लगेच आम्हाला रिस्पॉन्स यायला लागला की कसा वाटतोय चिंटू, त्याच्यातल्या गमती. मला एक सांगतो की एक चिंटू असा केला होता, तर त्या चिंटूवर मला वाटतं एक कुठलं तरी, म्हणजे इंग्रजी न बोलणार, म्हणजे हंगेरी किंवा अशा ठिकाणच्या एका स्त्रीकडनं रिस्पॉन्स आला होता. म्हणजे इंग्लिश मधनं तिने लिहिलं होतं की ही भाषा कुठली आहे मला माहित नाही, पण हे प्रत्येक घरात हेच चालू असतं. म्हणजे त्या चित्रांवरनं तिला ते कळलं की प्रत्येक घरात हेच चालू असतं. जगातली सगळी मुलं सारखीच असतात आणि आयाही सारख्या असतात. चिंटू असा केला होता की चिंटू म्हणतोय चिंटूच्या आंघोळीला चाललाय आणि आई, म्हणजे प्रत्येक मुलाला हे असतं ना की आंघोळ कशी चुकवता येईल, तर पायाला त्याच्या अंगठ्याला काहीतरी लागलंय आणि बँडेज बांधलंय. तर तो आई म्हणतो आई आज आंघोळ नाही केली तर चालेल का? तो असं बँडेज दाखवतोय अंगठ्याला लागलेलं पायाच्या. तर पुढच्या चित्रात तो टॉवेल घेऊन आंघोळीला चाललाय आणि ज्या बँडेज बांधलेला पाय आहे त्याच्यावर आईने प्लास्टिकचं कापड गुंडाळलंय. आंघोळ केलीच पाहिजे. तर याच्यावर त्या बाईला हे झालं. तर असे वेगवेगळे अनुभव पण चिंटूच्या या माध्यमातनं यायला लागले. अधिक व्यापक लोकांपर्यंत, किंवा जे फक्त त्या पुरताच मर्यादित होता तो अधिक व्यापक झाला. आणि आज चिंटू फेसबुक पेजला 6 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत आणि ते वाढतातच आहेत. तर हा एक त्याचा एक वेगळा आहे भाग. खरंय. आणि तुम्ही असं म्हणलं की तुम्ही चिंटू हे कार्टून स्ट्रीप वर्तमानपत्रात ती थांबवली आणि अॅनिमेशन सुरू केलं. तर ह्या दोन टेक्निक मध्ये फरक काय जाणवला? आणि टिपिकली मी असं ह्या कॅरेक्टर्स चिंटू, मिनी, पप्पू यांचे आवाज हे खूप महत्वाचे आहेत अॅनिमेशन मध्ये. मग ते आवाज कसे सिलेक्ट केले? ती कॅरेक्टर ऑडिशन वगैरे कशा घेतल्या किंवा कसे सिलेक्ट झाले आवाज? बरोबर. यातला फरक म्हणजे आता चिंटू कार्टून स्ट्रिप करणं हे मी किंवा प्रभाकर आम्ही दोघं मिळून एकत्र बसून, म्हणजे एक लिमिटेड लोकांमध्ये होणारं काम होतं. किंवा प्रभाकरच्या नंतर ते पूर्ण लिखाण वगैरे सगळं मीच ते करायचो. तर मी एकटा बसून ते करू शकायचो. हा एक कार्टून स्ट्रिप मधला भाग होता. पण जेव्हा अॅनिमेशन करतो तेव्हा एक मोठी टीम लागते, म्हणजे 8 ते 10 लोकांची टीम लागते. मग त्या टीम मधल्या लोकांना अॅनिमेशन, म्हणजे चिंटूचं फिगर ड्रॉइंग समजून सांगणं, त्या फिगर ड्रॉइंग मधलं प्रपोर्शन समजून सांगणं, त्याचे ऍक्शन कशा असतील हे त्यांच्या गळी उतरवणं. म्हणजे कसं आहे की चिंटू मी जगलेलो आहे पण ते जगलेले नसतात, त्यामुळे त्यांना तो आत्मसात करणं, अॅनिमेटर्स. मी अॅनिमेशन शिकलोय पण ते करून घेताना इतर टीम कडनं करून घ्यायला लागणार. तर याच्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात, खूप वेळ द्यावा लागतो. त्याच्याशिवाय बॅकग्राऊंड पेंटर हा वेगळा असतो. म्हणजे चिंटूच्या त्या घराच्या आसपासचं वातावरण,
ते वेगवेगळ्या अँगलनी काढायचं. परत ते करताना चिंटूच्या स्टाईल पासून फटकून त्याची स्टाईल नसली पाहिजे. हा. मग चिंटूच्या स्टाईलला जवळ जाईल अशी पण अॅनिमेशनला सूट होईल अशी स्टाईल. तर हा एक भाग असतो. त्याच्यानंतर कॅमेरा मुवमेंट असते. कॅमेरा मुवमेंट कशी करायची, क्लोजअप कसा घ्यायचा, किंवा एखाद्या गंमत झाली तर एक कॅमेराला असा जर्क देतो. तर अशा बऱ्याच गमती जमती असतात. किंवा चिंटूची स्ट्रीप असते ती 3 फ्रेम मध्ये आपण दाखवतो. पण अॅनिमेशन करताना आम्हाला स्टोरी बोर्ड करावा लागतो, तो 30 ते 50 फ्रेमचा असतो. 3 फ्रेमचे कार्टून स्ट्रीप जेव्हा आपण अॅनिमेशन मध्ये परावर्तित करतो तेव्हा ती खूप मोठी झालेली असते. ती 30 सेकंदाची असली तरी त्याला 30 ते 50 स्ट्रिप्स अधिक कराव्या लागतात आणि काहीशे चित्र काढावी लागतात. तर इतका तो त्याचं हे आहे. आणि जे आवाजाचं सांगितलं तर आवाजाच्या दृष्टीने आम्ही फेसबुकवरच जाहिरात दिली की चिंटूच्या चिंटू, मिनी, पप्पू वगैरे सगळ्या कॅरेक्टर्ससाठी आम्हाला टेस्ट घ्यायची आवाजाची वगैरे. तर त्याच्यासाठी जवळजवळ 400 लोक मुलं आली होती. त्यांची टेस्ट करत त्यातनं आम्ही फिल्टर करत करत शेवटी हे फायनल चिंटूच्या सगळ्या आवाज निवडले. कोणाचे आवाज आहेत ते? नावं कोण आहेत माहितीये तुम्हाला? लक्षात नावं आता माझ्या एकदम मी नावं लक्षात ठेवायच्या बाबतीत जरा हे आहे. बरेच हे आहे. आणि माझं बरेचदा काय होतं, चिंटू सिनेमातल्या यांची नावं आणि अॅनिमेशन मधली यांची सरमिसळ होते. अच्छा अच्छा, नाही हरकत नाही. पुढचा एक प्रश्न घेतो की चिंटू, मिश्किल, खोडकर आणि काही प्रसंगी व्रात्य, अशा मुलाकरवी दुःखद प्रसंगी श्रद्धांजली अर्पण हे अवघड काम असतं. तर असे प्रसंग आलेच असेल 28 वर्षामध्ये, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? आता तुम्ही म्हणाला की खोडकर, मिश्किल, व्रात्य आहे. शिद फडणीस जे खूप मोठे व्यंगचित्रकार आहेत त्यांनी चिंटूचं वर्णन करताना होतं की तो मिश्किल, खोडकर, व्रात्य आहे पण वाभरट नाहीये. म्हणजे तो जो आपल्या घरातला जो असतो त्यामुळे त्याला जे दुःख होतं वगैरे, तर पहिलं जे एखादं असं अशा पद्धतीचं जे आम्ही चिंटू केला ते पु ल देशपांडे गेले त्यावेळे केलेलं आहे. खरं तर अशा प्रसंगी चिंटू करणं हे अवघड काम. एक तर पुलंचं व्यक्तिमत्व इतकं मोठं, आणि जर का आम्ही करताना तो चुकीच्या पद्धतीने झाला तर कदाचित ते बुमरँग पण होऊ शकलं असतं. पण हा चिंटू पूर्ण वर्डलेस केलेला आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनातलं जे दुःख होतं ते त्यातनं व्यक्त झालं असं आम्हाला पुढे खूप जणांनी सांगितलं आणि त्याला खूप प्रतिसाद खूप चांगला मिळाला आणि लोकांना तो खूप आवडला की आम्हाला जे दुःख वाटत होतं ते तुम्ही नेमकेपणानं मांडलं, अशा पद्धतीने लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. मला वाटतं प्रेक्षकांना दाखवायला मला आवडेल तो केलेला चिंटू. हे पुलंची वेगवेगळी पुस्तकं त्यावेळी कॅसेट्स होत्या, तर सीडी वगैरे यायच्या, कॅसेट वगैरे अशा त्यांच्या ऑडिओ कॅसेट बाजूला आहे आणि चिंटू पाठमोरा बाहेर बघतोय खिडकीतनं. म्हणजे त्याच्या त्या बॉडी लँग्वेज वरूनच लोकांना कळलं की अरे तो उदास आहे. तर हे एक व्यंगचित्रकलेचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही कमीत कमी रेषात व्यक्त होणं, जे बॉडी लँग्वेज मगाशी मी म्हणत होतो की पाठमोरी असतानाही तुम्ही त्याच्यातलं दुःख व्यक्त करू शकता. असाच बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हाचा एक केलेला चिंटू आहे की सिलाउट मध्ये दाखवले की बाळासाहेब ठाकरेंचं कॅरिकेचर न करता फक्त हात आणि त्यातनं त्यांची रुद्राक्षाची माळ एवढंच सिलाउट मध्ये दाखवलंय आणि चिंटू फक्त त्यांना थांबवतोय किंवा अच्छा करतोय असं दोन्हीच्या मधला असं आहे त्याचं. आणि मागे संध्याकाळचं आकाश आहे, तर आकाशातले जे ढग आहेत ते वाघाच्या कातडीचे असे जे टेक्स्चर आहे त्या पद्धतीने घेतलेलं आहे. त्याचा असं ढगाचा आणि त्याचा मिलाफ केलेला आहे. तर तसा एक किंवा आर के लक्ष्मण गेले तेव्हाही एक केलेला होता. तर असे फार क्वचित वेळा केलेले आहे.
हा पण त्यातही एक गंमत सांगतो की प्रत्येक वेळेला चिंटू हसवण्यासाठीच आम्ही ओढून ताणून कधी केला नाही. तर त्याच्या मागे थोडासा भावना व्यक्त करणे हाही एक भाग होता. एक चिंटू तुम्हाला सांगतो की चिंटू ते छोटं कॅरेक्टर आहे, सोनू अगदी लहान मुलगा आहे. तर सोनू 3 चाकी सायकलवरनं चाललाय आणि चिंटू मोठ्या 2 चाकी सायकलवर आहे. सोनू म्हणतो, चल चिंटू दादा आपण शर्यत खेळूया. आणि दोघंही शर्यत लावतात आणि ती शर्यत सोनू जिंकतो. म्हणजे चिंटूची मोठी सायकल आहे आणि सोनूची छोटीशी ती 3 चाकी सायकल आहे. सोनू म्हणतो जिंकलो जिंकलो. आणि नंतर चिंटू मनातल्या मनात म्हणतोय की लहानपणी मी पण सतीश दादाला हरवायचो. आता अरे क्या कळलं, बात आता आहे. कळलं तो मला मुद्दामून जिंकू द्यायचा. तर हे Very जे nice. ह्या मुलांचंही लहान मुलांकडे बघणं जे आहे, हा. तर ही एक भावना आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळा विनोदच पाहिजे असं आम्ही कधी बघितलं नाही, तर काही भावनाही यातनं अनेकदा अशा व्यक्त केल्या. खूप छान, खूप छान. प्रेक्षकांना विचारलेल्या प्रश्नाचं एक उत्तर देतोय की चारुहास यांची स्वतःची सृजन आर्ट नावाची आर्ट गॅलरी आहे आणि काष्ठचित्र या नवीन कला प्रकारात चित्रांची निर्मिती हा त्यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांना 2017 मध्ये रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कारही मिळाला होता. त्यांची ही काष्ठचित्रे विमानतळावर तुम्हाला बघायला मिळतील, विक्रीसही मिळतील आणि ती परदेशी निर्यात देखील होतात. ही एक नवीन पैलू आम्हाला वेगळं, सापडला. आमच्या ह्याच्यात जे काष्ठचित्र जे घेणार आहेत त्यांना मी कार्टून करतोय माहित नसतं आणि ज्यांना मी कार्टून करतो माहितीये त्यांना मी एक काष्ठचित्र करतोय माहित नसतं. नाही पण हा एक नवीन पैलू आम्हाला माहिती झाला तुमचा. येस, धन्यवाद. काका, चिंटू आम्हाला खूप हसवतो, पण तुम्हाला स्वतःला तो हसवतो का? हा, म्हणजे आता जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक चिंटूच हसवणारा असतो असं नाही, पण नक्कीच हसवतोय. आम्हाला एखादा छान चिंटू सुचला, पहिल्यांदा तो त्रास देतो, सुचेपर्यंत तो आम्हाला त्रास देतो आणि मग नंतर तो हसवतो. आणि मग ते हसवलं की लगेच आम्हाला करायला पुढची सुरुवात होते. मग तो ती मनात तयार झालेली कल्पना कागदावर उतरवणं एवढंच काय ते बाकी असतं. आता एक अजून तुम्हाला चिंटू दाखवतो. म्हणजे छोट्या छोट्या कल्पनेतनंही आपण चिंटू कसा हे करू शकतो. ही एक चिंटूची स्ट्रीप आहे की पहिल्या चित्रात तुम्हाला दिसेल की चिंटू बाहेर चाललाय आणि आई म्हणते की नाही नाही बाहेर पाऊस पडतोय, छत्री घेऊन जायचं. लगेच चिंटू शहाण्या मुलासारखा छत्री घेऊन चाललाय, चिंटू आणि पप्पू. आणि छत्रीचा उपयोग बघा काय करतात. होड्या सोडण्यासाठी, पाणी गोळा करायसाठी होड्या सोडायच्या. तर ही अशा पद्धतीचे थोडासा वेगळा विचार केला की आपल्या आयुष्यात नेहमी घडणाऱ्या घटना त्याच्याकडे थोडा वेगळ्या पद्धतीने आपण बघितलं तर तुम्हाला विनोद नक्की सुचतो. आणि तुम्हाला तो जेव्हा सुचतो तेव्हा जो आनंद होतो, पुढचं काम राहतं ते म्हणजे फक्त कागदावर उतरवणं. तर माझा पुढचा प्रश्न की काका, तुम्ही अचानक जपानी भाषा का शिकलात? त्याचा चिंटूसाठी काय फायदा झाला? जपानी भाषा ऍक्च्युली चिंटू सुरू करायच्या आधी मी शिकलो. म्हणजे कसं होतं की शाळेत मी अगदी खरं सांगायचं तर ऍव्हरेज मुलगा होतो अभ्यासात. आणि जेव्हा कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमध्येही पहिले 2 वर्ष ऍव्हरेजच होतो. पण 2 वर्षानंतर मी ठरवलं की जरा आपण काहीतरी केलं पाहिजे, फार ऍव्हरेज राहण्यात काही पॉईंट नाही. आणि मला वाटतं की आपण जेव्हा स्वतः काहीतरी ठरवतो तेव्हा काहीतरी करू शकतो. तर मग मी जरा काहीतरी चांगलं करायचं असं ठरवलं आणि प्रगती करत करत फायनलला मी पहिला आलो होतो. अरे बापरे, क्या बात आहे. हा, तर नंतर मग ऍडव्हर्टायझिंग एजन्सी वगैरे सुरू केली. तर नंतर असा विचार केला की आपण पहिलं वगैरे आलोय, शाळेत तर आपण अगदीच ऍव्हरेज होतो, तर आपण खरंच आपल्याला डोकं आहे का हे एकदा आपण तपासावं. बरं, चित्रकलेत ठीक आहे थोडंसं डोकं आहे असं दिसतंय, मग अभ्यासात आपण काय, मग वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी करूया असं म्हणून मग मी
म्हटलं एकदम वेगळी भाषा तर कुठली, तर जपानी भाषा, म्हणून मी जपानी भाषा शिकायला लागलो. अच्छा. आणि 3-1 वर्ष शिकत होतो, म्हणजे साइड बाय साइड, म्हणजे अगदीच संध्याकाळी 1-2 तास वगैरे असं जाऊन मग जपानी भाषेत एक स्कॉलरशिप मिळाली, मी जपानला जाऊन आलो. वा. हा, जपानला गेल्यावर तिथे मला एक ऍडव्हान्टेज, जपान ही मांगा कंट्री म्हणून ओळखली जाते. मांगा म्हणजे कॉमिक्सची कंट्री. म्हणजे त्यावेळी त्यांच्या इथे आपली त्यावेळच्या ज्या टेलिफोन डिरेक्टर असायचे, एवढे जाड कॉमिक्स असायचे. अरे बापरे. तर ती कॉमिक्स बघून पण एक इन्स्पिरेशन आलं की अरे आपल्याला कॉमिक्स मध्ये काहीतरी, कॉमिक्सची आवड होतीच, पण हा. जपानला जाऊन आल्यावर अजून जरा इन्स्पिरेशन आलं. आणि अच्छा. त्यातनं पुढे मग चिंटू करतानाही ते इन्स्पिरेशन उपयोगी पडलं. हा. आणि हे करताना जपानी भाषा वगैरे शिकल्यावर एवढं कळलं की आपण फार अगदी काही अभ्यासाच्या बाबतीत गयगुजरे नाही आहोत, काहीतरी करू शकतो. तर त्याच्यानंतर मग माझं खरं सांगायचं तर जपानी भाषेचं प्रवास थांबला तिथे अच्छा. आणि चिंटूचा प्रवास सुरू झाला. म्हणजे अजून जपानी भाषा लक्षात आहे का? थोडीफार लक्षात आहे, काय कसं आहे वगैरे इतपत. ओके ओके. प्रेक्षकांसाठी अजून एक प्रश्न, की पुस्तकं आणि चारुहास आणि चिंटू यांचं एक नातं आहे, काय आहे तुम्हाला माहिती आहे का? थोडे एक प्रश्न पुढे जाऊ देत, मग बहुतेक किती प्रश्न उत्तर येत आहे बघूया, नाहीतर मी उत्तर देणार आहे त्याचं. आता दादा तुझा प्रश्न आहे. काका, तुमचे रोल मॉडेल किंवा गुरु कोण? त्यांच्याकडून चिंटूसाठी तुम्ही काय शिकलात? रोल मॉडेल म्हणजे आदर्श आपण म्हणूया. बरं, आपल्याला वेळ आहे ना, कारण आपण बराच बोलतोय आणि नाही वेळ हरकत नाही, तुम्हाला मला वेळ आहे इंटरेस्ट ना? निर्माण येतोय. पण Yes. तर आदर्श मी जसं म्हटलं की लहानपणी हे आपण जे वेगवेगळ्या मासिकात वगैरे जे व्यंगचित्र बघायचो, तर ते बघूनच व्यंगचित्रकला कुठे शिकलो नाही म्हणजे कोणी शिकवली नाही, स्वतःहून शिकलो. तर त्यात आदर्श म्हणजे शिद फडणीस हे व्यंगचित्रकार, किंवा वसंत सरवटे, त्याच्यानंतर R.K. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, किंवा परदेशी म्हटलं तर मॅड मॅगझिन मधले अनेक व्यंगचित्रकार. मॅड मॅगझिन हे खूप त्यावेळी पॉप्युलर होतं आणि ती बघायला आवडायची. त्याच्यानंतर टिनटिन हे कॉमिक्स आहे, किंवा ऍस्ट्रिक्स हे कॉमिक्स आहे, ही पण खूप आवडायची. आणि ही बघत बघत त्यातलं काही जे छोट्या छोट्या गोष्टी ऍब्सॉर्ब करत होतं. म्हणजे टिनटिन मधलं जे एक लाईनची सिम्प्लिसिटी असेल, ऍस्ट्रिक्स मधले अँगल, कॅमेरा अँगल, त्या कार्टून स्ट्रिप मधले कॅमेरा अँगल वगैरे, तर हे असे छोटे छोटे गोष्टी ऍब्सॉर्ब करत होतो आणि आपल्या व्यंगचित्रात कशा येतील त्याचा प्रयत्न करत होतो. या शिद फडणीसांच्या चित्रातला गोडवा असेल, किंवा वसंत सरवटे यांच्या चित्रातलं एक्सप्रेशन असेल, हे घ्यायचा प्रयत्न करत होतो. पण असं केलं नाही की एकाच चित्रकाराची कॉपी करत बसलोय, असं कधीच झालं नाहीये. तर अनेक चित्रकार बघून एक स्वतःची स्टाईल तयार केली. क्या बात. तर अशा पद्धतीने मग शिकत गेलो पुढे. मस्त. तर मला मोठेपणी तुमच्यासारखे कार्टूनिस्ट व्हायचे असेल आणि चिंटू सारखे कॅरेक्टर निर्माण करायचे असेल तर काय करायला लागेल? याच्यासाठी जसं मी म्हणा की आमचे आदर्श शिद फडणीस हे नेहमी म्हणतात की व्यंगचित्रकलेचा रस्ता हा चित्रकलेतून जातो. बरोबर. चित्रकला ही खूप महत्वाची आहे. तुम्ही चित्रकला तुमची सुधारा, चित्रकलेवर काम करा आणि त्याच्याबरोबर व्यंगचित्रकलेवर, तर तुम्ही एक चांगले व्यंगचित्रकार होऊ शकता. कारण फिगर ड्रॉइंग, अनाटॉमी, जसं आता मी कुठलंही पेन्सिल नाही करता चिंटूचं चित्र काढलं, त्यात अनाटॉमी येतेच. तर हे करणं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला फिगर ड्रॉइंग चांगलं असेल, किंवा आपण जेव्हा एखादं चित्र काढतो तेव्हा बॅकग्राऊंड पण काढत असतो, त्याच्यासाठी लँडस्केप तुम्हाला माहिती असलं पाहिजे, त्याचं पर्स्पेक्टिव्ह माहिती असलं पाहिजे. तर हे जेव्हा तुम्ही आत्मसात कराल तेव्हा एक चांगलं व्यंगचित्रकार होऊ शकाल. चिंटू सारखा
चिंटू सारखं कॅरेक्टर निर्माण होणं इज इट अ वन्स इन अ लाईफ टाईम? हो, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्तही कॅरेक्टर्स तयार करू शकलो असतो. पण आपल्या इथे काय आहे की आपलं मराठी वर्तमानपत्राचं विश्व मर्यादित आहे. खरंय. त्यामुळे त्याला काही लिमिटेशन्स येतात आणि आर्थिकदृष्ट्या जास्त कॅरेक्टर करून ते परवडणारं नाही, कारण तेवढे पैसे देऊ शकणारी मासिकं किंवा वर्तमानपत्र आपल्या इथे नाहीये. त्यामुळे हा सगळा हे विचार करून नवीन कॅरेक्टर डोक्यातच ठेवली. अच्छा. अद्वैतच्याच प्रश्नाला धरून अजून एक विनंती की वेगवेगळी एक्सप्रेशन्स फक्त रेषांतून कसे दाखवायचे याचे अजून एक प्रात्यक्षिक दाखवू शकाल का? बर एक म्हणजे सर्वसाधारणपणे मी बघतो की मुलं जी आहेत ती एखादं व्यंगचित्र बघून कॉपी करतात आणि त्यांना वाटतं की अरे आपल्याला कार्टून काढता यायला लागलं की पोकेमॉन बघतात, त्याचं चित्र काढतात, अरे मी पोकेमॉनचं चित्र काढलं, मला कार्टून यायला लागलं. पण आपण स्वतः कॅरेक्टर निर्माण करू शकतो. त्याच्यासाठी काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, बेसिक एक्सरसाइजेस आहेत, ते मी दाखवतो. आणि त्यातनं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल, आणि हा प्रॅक्टिस करणंही आनंदाचा भाग असतो, त्यातनं तुम्हाला काही अजून चांगलं निर्माण करता येईल. थोडक्यात Okay. ते दाखवतो. हा मी एक गोल काढलाय. हा अजून एक गोल काढलाय. हे 4 गोल काढलेले आहेत. हा. आता या पहिल्या गोलाला मी 2 ठिपके काढले आणि एक होडीसारखी रेष काढली की काय तयार होतो, स्माइली, हसरा चेहरा, स्माइली. हे काय तुम्ही म्हणाल की हे काय आम्ही रोजच व्हॉट्सअप वरनं पाठवत असतो. हे अगदी बेसिक हे चित्र आहे. असेच 2 ठिपके काढले आणि हीच रेघ उलटी केली की रडका चेहरा तयार होतो. आणि तुम्हाला माहिती रडकी माणसं चिडकी असतात. बरोबर. आपण अजून 2 रेघा काढू आणि त्याला चिडका करू. क्या बात आहे. तो लगेच चिडला. हा. तर चिडल्यावर तुम्ही त्याला हसलात म्हणून तो अजून चिडलाय बघा. अजून चिडला. तर व्यंगचित्राचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही एक दोन रेघा काढून तुम्ही क्षणार्धात हावभाव बदलू शकता. आता इथे आपण जो हसरा चेहरा केलाय तो मोठ्यांनी हसायला लागल्यावर कसा दिसेल बघा. अगदी 2 रेघा यातनं तो हसरा चेहरा आला. आणि रडणारा चेहरा आहे त्याच्या खालती आपण मोठ्यांनी रडणारा चेहरा काढू. हा मोठ्यांनी रडणारा चेहरा. कार्टून म्हणजे काय तर एक्झॅगरेशन, बरोबर. एक्सप्रेशन, एक्झॅगरेशन. हे एक्झॅगरेशन आपण कशा पद्धतीने, त्यात गोडवा सुद्धा आपण आणू शकतो. अतिशयोक्ती असली किंवा डिस्टॉर्शन असलं तरी त्यात गोडवा आहे. डिस्टॉर्शनला एक निगेटिव्ह अर्थ असतो, तर याच्यात तो गोडवा आहे. आता फक्त एवढं म्हणजेच कार्टून नाही, तर त्याला आपल्याला कॅरेक्टर द्यायचंय. चिंटू, मिनी, पप्पू कसे तुम्ही ओळखता, तर या इथे आपण याला कॅरेक्टर देऊ. याला एक नाक काढलं.
वया, त्याला हेअरस्टाईल देऊ. मस्त. हवं असेल तर याचे आपण केसही वाढवू शकतो. सगळं आपल्या हातातच आहे ना. हे लावताना निरीक्षण. केस वाढवले होते. हा. आता हल्लीची तरुण मुलं बघा इथे अशी छोटी दाढी ठेवतात. हो. तर हे निरीक्षण की काय चाललंय, तर हे एक आपण कॅरेक्टर तयार केलं. किंवा आता हे दुसरं जे कॅरेक्टर आहे, हा. इथलं नाक वेगळं आहे, याला एक वेगळं नाक दिलं, हा. कान. ते या कॅरेक्टरला आपण मिशा देऊया. आणि हेअरस्टाईल देऊ. एक वेगळं कॅरेक्टर तयार झालं. किंवा इथे ही हसणारी मुलगी. क्या बात आहे. आणि नाही, आपल्याला फार रेषा पण वापराव्या नाही लागत आहेत. बरोबर. इथे नुसते छोटेसे दात दाखवल्यावर लगेच तो बाळाचं हा. चित्र आहे असं फील आलं बघा. रडणारं बाळ. क्या बात आहे. म्हणजे अगदी कमीत कमी रेषातनं आपण अगदी छोट्या बाळापासून ते मोठ्या माणसांपासून पर्यंत, रडणारा ते मोठ्यांदी हसणारा, अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स निर्माण करू शकतो. तर हे बेसिक आपण काही असे गोल काढून काही प्रॅक्टिस करत राहिलो, हा. मग ते गोल आले नाही तरी चालतील. म्हणजे त्याचीही काळजी करू नका. कारण एक चांगला व्यवस्थित गोल काढणं हेही अवघड काम असतं, अवघड प्रॅक्टिसचं काम असतं. पण गोल Correct. थोडा वेडावाकडा आला तरी त्याला नाक डोळे वगैरे काढले की आपोआप तो चेहरा तयार व्हायला लागतो. तर आणि लहानांनीच नाही, मोठ्यांनी सुद्धा याची प्रॅक्टिस करायला हरकत नाही, मजा येईल. नक्की नक्की. अद्वैत, तुझा प्रश्न. चिंटू टीनेजर होणार का, किंवा कार्टून नेटवर्क वर सिरियल सारखा दिसणार का? अजून एक प्रश्न काका, चिंटू 3 चित्रपट येणार का? हा, बरेच प्रश्न विचारले त्यांनी. चिंटू काय, पहिला प्रश्न मी शेवटच्या प्रश्नात अडकून पडल्यामुळे पहिला प्रश्न विचारला. चिंटू टीनेजर होणार का? हा, टीनेजर. मला बरेच जण विचारतात की अरे चिंटू मोठा कधी होणार वगैरे. तर काय आहे की प्रत्येक नवीन पिढी येते, म्हणजे आतापर्यंत ज्या पुढच्या पिढ्या, आता ह्याला अद्वैतला पण त्याच्या बरोबरचा एक मित्र पाहिजे ना, तो चिंटूच्या रूपाने आहे. जर का आम्ही मोठा करत गेलो असतो चिंटू, तर आता तो कॉलेजचं शिक्षण संपवून नोकरीला लागून लग्नासाठी मुली बघायला लागला असता. तर त्यामुळे तो एक वेगळ्या वळणावर गेला असता. त्यामुळे आम्ही ठरवलं की चिंटू आहे तेवढाच राहणार, त्याच्या आसपासचं वातावरण बदलत राहील. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा चिंटू सुरू झाला तेव्हा टीव्हीवर फक्त एक चॅनेल होतं. बरोबर. मग हळूहळू वाढत आता 1000 चॅनेल झालेली, आता OTT प्लॅट. तर हे आसपासचं वातावरण बदललं तरी त्याप्रमाणे चिंटूचे विनोद बदलतात. किंवा सुरुवातीला डायलचे फोन होते, मग पुश बटनचे फोन आले, मध्ये पेजर, तुम्हाला माहिती असेल की पेजर आलेला, त्याच्या पुढे मोबाईल फोन आले, आता स्मार्टफोन आले. तर हे सगळं जे आहे याचं रिफ्लेक्शन चिंटूमध्ये पडतं. त्याचं एक उदाहरण सांगतो. एक चिंटू गेला होता की चिंटूचे पप्पा बाहेर न येतात आणि म्हणतात अरे बापरे, बोंबलला माझा फोन, बंद पडला मोबाईल. चिंटू म्हणतो बघू पप्पा काय झालं, घेतो,
ते टुक 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 काहीतरी करतो आणि म्हणतो हा घ्या झाला चालू. आई म्हणतो शहाणा तो बाळ माझा, काय झालं होतं रे? चिंटू म्हणतो काही नाही ग, पप्पांनी चुकून चाइल्ड लॉक केलं होतं. तर हे जे आहे हे वातावरण बदलतंय त्याप्रमाणे चिंटूचे विनोद, इंटरनेटवरचे आता विनोद येतात चिंटूचे. बरोबर. पासवर्डच्या बद्दलचा एक केलेला होता बँकेचा पासवर्ड काय, हे पूर्वी कधीच नव्हतं ना, याच्यावर हा. केलेला चिंटू. तर हे अशा गमती जमती बदलत राहतील, पण चिंटू आहे तेवढाच राहणार. ओके. किंवा कार्टून नेटवर्कवर सिरियल सारखं दिसणार का? हा, कार्टून नेटवर्कवर सिरियल्स कोणी फायनान्सर चांगला मिळाला तर नक्की दिसेल. किंवा चिंटू चित्रपट 3 जे आहेत, कल्पना डोक्यात आहे, फक्त आर्थिक दृष्ट्या कोणीतरी पाठबळ मिळालं की लगेच ते चालू होईल. अर्थात याचा पूर्ण विचार चालू आहे, चिंटू चित्रपट 3चा विचार चालू आहे, बघू लवकरच. व्हेरी गुड. आमच्या शुभेच्छा, कारण आम्ही वाट पाहतोय चिंटू 3ची. अरे धन्यवाद धन्यवाद. जो प्रश्न विचारला होता की पुस्तक चिंटू आणि चारुहास यांचं काय नातं आहे, तर थोडीशी माहिती देतो चारुहास बद्दल. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या बालभारतीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये 1993 ते 2003 या काळात चारुहास यांनी चित्र काढलेली होती. नंतर ही मला माहिती आधी नव्हती की मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ जर्मनने परदेशी लोकांना मराठी शिकवण्यासाठी पुस्तकात चिंटूच्या चित्रांचा समावेश केलेला आहे. आणि अजून एक विशेष म्हणजे चिंटूच्या हास्यचित्रांचे संस्कृतमध्ये भाषांतर झालंय. संस्कृत भारती गोवा यांनी यांचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि चिंटू या हास्यचित्र मालिकेची 30 ब्लॅक अँड व्हाईट आणि 16 रंगीत पुस्तके अशी 46 पुस्तकं निघाली आहेत. आणि ती सगळी मला वाटतं फेसबुकवर त्याची म्हणजे जाहिरात येते झालेली होती. चिंटूच्या फेसबुक पेजवर आहे त्याच्या जाहिराती. तुम्हाला कोणाला हवं असेल तर सध्या कोरोनाच्या काळासाठी म्हणून खूप स्वस्तात ती पुरंदरे प्रकाशन तर्फे अवेलेबल आहेत. नक्की त्याचा लाभ घ्यावा. नक्की नक्की आम्ही म्हणजे आमच्या मंडळातर्फे आम्ही नक्की ती पुस्तकं विकत घेऊ. म्हणजे मला एक आमच्या मंडळातल्या लोकांना ह्याच अनुषंगाने सांगायचंय की आपल्या मंडळाची लायब्ररी आहे, भरपूर पुस्तकं आहेत आणि ती माझ्या घरी असते सालमियामध्ये. तर ज्यांना कोणाला पुस्तकं वाचायची असेल आणि अजून वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या घरी येऊन कधीही आपल्या लायब्ररीचा लाभ घेऊ शकता. कारण आणि चिंटूची पुस्तकं जेव्हा आपलं लॉकडाऊन म्हणजे पुस्तकं कुवेतमध्ये येऊ शकतील तेव्हा नक्की चिंटूची सगळी सिरीज आपल्याकडे कुवेतच्या लायब्ररीमध्ये असणार आहे. 21 नोव्हेंबर 2021 ला चिंटू 30 वर्षाचा होईल. बरोबर. हा एक सॉर्ट ऑफ माइलस्टोन आहे. तर त्याच्यासाठी काही मोठे बदल किंवा प्लॅन काही डोक्यात आहेत का? अजून प्लॅनचा विचार करतोय, विचार करण्याच्या याच्यावर आहेत. तर बघू, कारण आता हे अचानक करोनाचं मधलं हे झालं, ते किती काळ चालणार आहे त्याचे पुढे. कारण जेव्हा एखादा मोठा प्लॅन करायचा असतो त्यात काही आर्थिक गणितही येतात. बरोबर. तर त्यामुळे तो कशा पद्धतीने मग ते एखाद्या मोठा जाहीर कार्यक्रम करायचा का डिजिटल प्लॅटफॉर्मवर करायचा वगैरे असे अनेक प्रश्न त्यात येतात. त्यामुळे लवकरच पुढचं चित्र क्लिअर झाल्यावर त्याचा विचार केला जाईल. नक्की नक्की नक्की. चारुहास, आमच्या प्रेक्षकांमधून एक आमचे राघव साडेकर आहेत, आमच्या मंडळाचे अध्यक्ष. तर त्यांनी एक प्रश्न विचारला आणि जो त्याचा मी रेफरन्स तुम्हाला देतो की तुम्ही जेव्हा पहिलं कार्टून काढलं तुम्ही आणि वाडेकरांनी तेव्हा तुम्ही कॉपीराईट केलेलं होतं. बरोबर. तर मला त्यांचा प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर आता गेली 28 वर्ष चिंटू आहे, तर चिंटू हा एक ब्रँड म्हणजे एक प्रसिद्ध ब्रँड झालाय. तर हा तुम्ही ब्रँड किंवा कॉपीराईट प्रोटेक्ट कसा करता? आणि त्याच्यानंतर याच्यानंतर अजून एक प्रश्न त्यांचा तो मी विचारतो. बरोबर. नाही, हा जो चिंटूचे पहिल्यापासून आम्ही त्याप्रमाणे वाचन केलं होतं वगैरे आणि कॉपीराईट हे केलं होतं. त्याच्यानंतर पुढच्या 2-3 वर्षातच
भाटे आणि पोंक्षे म्हणून पुण्यात एक फर्म आहे. तर आम्ही रोटरी क्लब मध्ये आमचा एक कार्यक्रम होता आणि ते तिथे रोटरी क्लब मध्ये ते अध्यक्ष वगैरे असे होते आणि तो कार्यक्रम खूप छान झाला आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की मी चिंटूचा प्रचंड फॅन आहे. आणि ते जवळजवळ 55-60 वगैरे पुढेचे होते तेव्हा. कारण मी चिंटूचा फॅन आहे आणि हा तुम्ही रजिस्टर, त्यांची स्वतःची कॉपीराईट फर्म आहे. तर मग त्यांच्याकडे आम्ही ते जाऊन सगळं रजिस्ट्रेशन केलं चिंटूचं कॉपीराईट, ज्याचा आम्हाला पुढे खूप फायदा झाला की कोणी सहजपणे चिंटूचा वापर आमच्या परवानगीशिवाय करत नाही किंवा एका वर्तमानपत्रातनं दुसऱ्या वर्तमानपत्रात जातानाही एक हे होतं की, कारण तोपर्यंत लोकांना पण फारसं माहित नव्हतं की कॉपीराईट म्हणजे काय असतो, कोणाकडे असतो वगैरे. तर त्यावेळेला आम्हाला बराच फायदा झाला. किंवा जेव्हा आम्ही चित्रपट करतो, अॅनिमेशन करतो, त्याचे राईट सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला तो फायदा आला. त्यामुळे आज सुद्धा चिंटूचे 100% राईट्स आमच्याकडे आहेत. अच्छा. आता ते माझ्याकडे आहेत. पूर्वी आम्ही दोघांबरोबरकडे होते. मग कॉपीराईट बद्दल मी इतका आग्रही आहे की मग प्रभाकरच्या फॅमिलीकडनं मी ते पूर्ण माझ्याकडे घेतले योग्य मानधन देऊन आणि आता ते पूर्णपणे माझ्याकडे आहेत 100%. अच्छा. म्हणजे कुठलंही आता तुम्ही मध्ये एक सांगितलं की एक कुठलं तरी ऍप्लिकेशन आहे ते चिंटू हे वापरतंय, तर ते तुमच्या परवानगी नंतरच वापरू शकता, त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय वापरू शकत नाही किंवा मग मला त्यांना एक नोटीस पाठवावी लागते. अच्छा. आमचा एक डेफिनेटली राघवचा प्लॅन आहे की, कारण त्याचा ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी त्याचा खूप अभ्यास आहे. तर त्याच्यासाठी त्याने एक कॉइन केली टर्म की मी चिंटू, म्हणजे मिडल ईस्ट चिंटू. तर त्याच्यासाठी चिंटू कॅरेक्टर वापरायचं. तो नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल त्या बाबतीत. नक्की नक्की नक्की. तर तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, पुण्यात ओव्हन फ्रेश म्हणून जो ब्रँड आहे ब्रेडचा, तर त्यांनी मला वाटतं 1994च्या सुमारास त्या ओव्हन फ्रेश ब्रेड मधनं चिंटूचे स्टिकर दिले होते. आणि बरेच जवळ आम्ही 30-40 वेगवेगळे ऍक्शन मधले चिंटूचे स्टिकर, फनी स्टिकर्स दिलेले होते त्यांना करून. आणि ते त्याच्यामुळे त्यांचा सेल पण खूप तेव्हा वाढला होता. त्या चिंटूच्या स्टिकर्स ते गोळा करायचे, माझ्याकडे हा स्टिकर आहे, एक्सचेंज करणं वगैरे, अशा बऱ्याच गमती जमती आहे. तर ते आम्ही त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करून तसं केलं होतं. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर चारुहास आपण एक म्हणजे मेन प्रश्नानंतर आता एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. तर म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, त्याला 2 पर्याय देईन, त्यातला तुम्ही सिलेक्ट करायचा आणि का सिलेक्ट केला हे असं पटकन उत्तर द्यायचं. अच्छा, का सिलेक्ट केला हेही सांगायचं. बरं, ठीक आहे. तुमचं आवडतं पात्र मिनी की पप्पू? आवडतं पात्र, कॅरेक्टर मिनी का पप्पू? मिनी. कारण मिनी मध्ये जो स्पाइस आहे ना, त्याच्यामुळे जी चिंटू आणि मिनी यांच्यातला जो कॉन्ट्रास्ट आहे, पप्पू चिंटू बरोबरच असतो. बरोबर. हा जो कॉन्ट्रास्ट आहे तो करताना, त्याचे चित्र काढताना, तिचं एक्सप्रेशन देताना खूप मजा येते. त्यामुळे मिनी. क्या बात. समजा चित्रपटामध्ये तुम्हाला रोल करायला मिळाला तर चिंटू की राजू? राजूचा मार खावा लागेल, पण चिंटूच. बरोबर. समजा चिंटू मोठा झाला तर तो काय होणार, क्रिकेटर की कार्टुनिस्ट? खरं सांगू का, चिंटूचं दर आठवड्याला काहीतरी वेगळं व्हायचं ठरत असतं. आपल्या लहानपणी आपण बघतो ना की कधी इंजिन ड्रायव्हर व्हायचं असतं, कधी बस कंडक्टर व्हायचं असतं, कधी पायलट व्हायचं असतं. प्रत्येक वेळा बदलत असतं. तसंच चिंटूचं पण. आता तुम्ही 2च ऑप्शन दिले तर चिंटूची चित्रकला बघता तो क्रिकेटरच होईल. पण नाही तर तिसरा ऑप्शन तुमच्या डोक्यात आहे का?
नाही तिसरा ऑप्शन तो त्याच्यावर सोडलेला आहे. कसं असतं की पालकांनी मुलांवर लादू नये. बरोबर आहे. मुलांवर सोडून द्यावं. खरंय. कोणत्या माध्यमाचा चिंटू आवडतो? कार्टून स्ट्रिप का अॅनिमेशन? कार्टून स्ट्रिप, कारण त्याच्यावरनच पुढे अॅनिमेशन होतं. खरंय. अरे खरंय. कोणत्या माध्यमात चिंटू चित्र काढायला आवडतं? क्रेयॉन का डिजिटल? डिजिटल कारण काय की एकतर नवीन याच्याशी आपण कायम जुळवून घेतलं पाहिजे, आणि दुसरं जेव्हा तुम्ही रोज करत असता काम, तेव्हा एक डेडलाईन असते. त्या डेडलाईनला हे करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून तुम्ही जास्त फास्ट काम करू शकला, जास्त चांगलं करू शकला तर चांगलंच असतं, म्हणून डिजिटल. क्या बात आहे. तर चारुहास, थँक्यू व्हेरी मच. आणि आता मी अद्वैतला विनंती करतो की त्याने आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद चारुहास काका, मला तर कार्यक्रम खूपच आवडला. तसाच माझ्या इतर कुवेतमधील मित्रमैत्रिणींना देखील हा कार्यक्रम नक्कीच आवडला असणार. चिंटू आणि ग्रुप गेली 28 वर्षे जे आमचे मनोरंजन करत आहेत त्यांनाही धन्यवाद. तुमच्या सर्व पंडित कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मलाही खूप मजा आली तुमच्याशी सर्वांशी गप्पा मारून. तुम्हालाही शुभेच्छा. आणि आता आपण हे डिजिटली भेटलोय, मला Yes. प्रत्यक्ष भेटायलाही आवडेल. तर बघू कधी योग येतोय, पण आपण भेटू नक्की. नक्की हा योग जेव्हा केव्हा योग येईल तेव्हा नक्की हा योग जुळवून आणू आम्ही. तर Yes. महाराष्ट्र मंडळ कुवेत मधील आणि सर्व जगभरातील रसिक प्रेक्षक मंडळी जे आज आपला कार्यक्रम बघत आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. तसेच आपले प्रायोजक अल्मुल्ला एक्सचेंज यांचेही मी मंडळातर्फे आभार मानतो आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करतो. शुभरात्री. धन्यवाद. धन्यवाद.